वसई विरार परिसरात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि आजही पावसाची बॅटिंग सुरू आहे। अनेक सखल भागात पाणी साठलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे मिठागराची वस्ती देखील पाण्याखाली गेलेली आहे। सध्या मी उभा आहे, माझ्या मागे जर 1.5 किलोमीटर आतमध्ये मिठागराची वस्ती आहे आणि हा रस्ता जो आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। तिकडच्या लोकांच्या घरामध्ये घराच्या आसपास कमरेच्या वर इतकं पाणी आहे। जवळपास 120 कुटुंब इथे राहतात, 300 ते 400 लोक तिथे राहतात। लोक जे आहेत की पाण्यातून वाट काढत इथे येतात सामान आणण्यासाठी, कोण जी तरुण मुले आहेत कामावर जाण्यासाठी। दरवर्षी अशा प्रकारे इथे अवस्था असते। अद्याप प्रशासनाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी तिथे पोहोचलेले नाहीये। विशेष म्हणजे लाईट देखील इथे बंद झालेली आहे, कारण कालपासून जर पाहिलं तर लाईट गेल्यामुळे लोकांचे हाल झालेले आणि आसपासचा जो मोकळा परिसर आहे, म्हणजे आपण बघतो मिठागराची लँड आहे, इथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे। आणि असाच पाऊस जर पाण्याचा प्रवाह वाढत आहे, कारण पाऊस वरून पडतोय, त्यातच भरती ओटीची देखील मोठ्या प्रमाणावर वेळ आता जवळ येत चाललेली आहे आणि असाच पाऊस तर पडत राहिला तर लवकरच लोकांच्या घरात पाणी जाईल। त्यांना सध्या मदतीची अपेक्षा आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की ते येऊन त्यांना काही मदत असेल किंवा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे महानगरपालिकेला करावी लागणार आहे। मिठागरची व्यवस्था तर भरपूरच खराबच आहे, लक्ष तर कोण देतच नाही। प्रत्येक वर्षी खाली आश्वासन देतात, बाकी कोण लक्ष देतच नाही इकडे। आता किती पाणी आतमध्ये? आता तर एवढं पाणी आहे आतमध्ये, भरपूर पाणी आहे। लाईटची काय समस्या आहे? लाईट तर रात्रीपासूनच गेलेली आहे, रात्री लाईट तर आहेच नाही। प्रशासनाचा माणूस तुम्ही आला का? नाही आला अजून, कोणीच पण नाही आलं, कोणी अजून विचारायला पण नाही आलं का काय मिठागराची काय अवस्थेत आहे घरी। काय वाटतं जर अजून पाणी पडेल घरात घुसेल? हा, पाणी घरात घुसेल, पाणी घरात घुसू शकतो। असं अजून 1-2 तास पाऊस पडला तर घरात घुसू शकतो।